नमस्कार अमरावती। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कौन्सिलच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय चौकामध्ये राज्यव्यापी निदर्शने करण्यात आली। आंदोलन दरम्यान युद्ध नको, शांती हवी तसेच अमेरिकन साम्राज्यवाद मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध करावा आणि देशाची अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाची परंपरा कायम ठेवावी तसेच भारत अमेरिका करार रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी तुकाराम भस्मे, डॉक्टर ओमप्रकाश कोटेमाटे, सुनील मेटकर, सागर दुर्योधन आदी कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर अमेरिकन साम्राज्यवादाचा निषेध करण्याकरता अमेरिका आणि इस्रायलनं जो हल्ला इराणवर केलेला आहे याचा निषेध करण्याकरता आणि भारतानं अमेरिकेचा निषेध करावा या आशयाचं निवेदन आज आम्ही राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अमरावती यांच्या मार्फत दिलेलं आहे। अमेरिका आणि इस्रायल पूर्णपणे मानवतेच्या विरोधात एक घृणित कृत्य करत आहे। जगावर युद्ध लाटण्याचं काम अमेरिकेनं केलं आहे आणि याचे संपूर्ण दुष्परिणाम जगातल्या भारतातल्या कष्टकरी वर्गावर होणार आहेत। निश्चितच महागाईमध्ये प्रचंड वाढ होईल, शेतकऱ्यांचा माल निर्यात होणं बंद झालेला आहे आणि याची मोठी झड भारतातल्या संत्रा उत्पादक, द्राक्ष उत्पादक, सर्व फळ उत्पादक शेतकऱ्यांवर आणि सर्व शेतीमालाची निर्यातीवर होत आहे आणि म्हणून भारत सरकारने तातडीनं पावले उचलून अमेरिकन युद्धखोर नीतीचा निषेध केला पाहिजे आणि आपलं अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण कायम ठेवलं पाहिजे आणि इराणच्या बाजूनं समर्थपणे भारताने उभं राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्या आशयाचं निवेदन आम्ही भारत सरकारला दिलेलं आहे। शेती धोरण, शेती कराराचा निषेध असो, अमेरिका भारत शेती कराराचा निषेध असो, जगाला युद्धाच्या खाईत लोटणाऱ्या अमेरिकन साम्राज्यवाद मुर्दाबाद, जगाला युद्धाच्या खाईत लोटणारा अमेरिकन साम्राज्यवाद मुर्दाबाद, डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबाद, डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबाद, अमेरिकन साम्राज्यवाद मुर्दाबाद, अमेरिकन साम्राज्यवाद मुर्दाबाद।